सध्या ज्या एका शब्दाने आपलं आयुष्य बदलून गेलं आहे तो शब्द म्हणजे कोरोना। कोरोना आला आणि क्षणार्धात त्याने आपलं जीवनच बदलून टाकलं। माणसातील माणुसकी कुठेतरी हरवताना दिसत आहे। म्हणूनच आज मी तुमच्यासाठी एक मार्मिक कविता घेऊन आले आहे। कवितेचं नाव आहे कोरोनातील माणुसकी। कवितेचे कवी आहेत श्री दीपक सादिवे, शिक्षक, जिल्हा परिषद जालना। चला तर मग मित्रांनो, आजची कविता सुरू करूयात। कोरोनातील माणुसकी। जगातला कोरोना भारतात आला, जगातला कोरोना भारतात आला, हॉटस्पॉट शहर बनवत चालला। शहरातला कोरोना गावात शिरला, शहरातला कोरोना गावात शिरला, माणुसकीचे प्रकार कळायला लागले। डॉक्टर पोलीस 24 तास ड्युटीवरी, डॉक्टर पोलीस 24 तास ड्युटीवरी, बिनकामाची माणसं परेशान करी। रक्षण करणाऱ्यालाच भांडत सुटले, रक्षण करणाऱ्यालाच भांडत सुटले, माणुसकीचे प्रकार कळायला लागले। गावाचं महत्व कळायला लागले, गावाचं महत्व कळायला लागले, शहरापेक्षा आपली मातीच बरी। कोरोना झाल्याने घरात घेईना, कोरोना झाल्यानं घरात घेईना, माणुसकीचे प्रकार कळायला लागले। मेलेल्या माणसांना भेटता येईना, मेलेल्या माणसांना भेटता येईना, निर्दयी माणसं अग्नीला जागा देईना। कोरोनाने माणसं स्वार्थी बनले, कोरोनाने माणसं स्वार्थी बनले, माणुसकीचे प्रकार कळायला लागले। मास्क बांधा, हात धुवा, लांब रहा, मास्क बांधा, हात धुवा, लांब रहा, पण माणसातला माणूस बनून पहा। उद्याची पहाट निरोगी मानवतेची यावी, उद्याची पहाट निरोगी मानवतेची यावी, माणुसकीचे प्रकार कळायला लागले, माणुसकीचे प्रकार कळायला लागले। धन्यवाद मित्रांनो। आजची कविता कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि हो, चॅनलवर जर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद मित्रांनो।